कोकणवासियांना मोठा दिलासा। सावंतवाडी स्थानकावर 3 महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर। गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर व्हावा यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील आरक्षण केंद्रात फक्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी 2 अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या सुरू केल्या आहेत। 11 ते 31 जुलै दरम्यान या खिडकी कार्यान्वित राहणार आहेत। या सेवेचा शुभारंभ आज खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते संपन्न झाला। गणेश उत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर। गणेश उत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी 2 अतिरिक्त खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत। खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेश भक्तांचा वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे। मतदारसंघातील कोकणवासीय बांधवांनी केलेल्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सावंतवाडी स्थानकावर 3 प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी मान्य केली आहे। ट्रेन नंबर 12133 मेंगलोर एक्सप्रेस, ट्रेन नंबर 12431 राजधानी एक्सप्रेस, ट्रेन नंबर 12201 गरीब रथ एक्सप्रेस या गाड्या लवकरच सावंतवाडी स्थानकावर थांबणार आहेत। या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल खासदार नरेश म्हस्के आणि रेल्वे प्रशासन आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे जाहीर आभार मानले आहेत। ठाणे स्थानकावरील प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पावसाळ्यातील समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अनेक विकास कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत। दरवर्षी पावसाळ्यात ठाणे स्थानकात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी भूमिगत मायक्रो टनेलचे काम पूर्ण झाले आहेत। यामुळे यंदाच्या पावसाळ्यात ठाणे स्थानक परिसरात कुठेही पाणी साचलेले नाही। ही ठाणेकरांसाठी अत्यंत समाधानकारक बाब आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वर नवीन एक्सेलेटरचे काम सुरू असून ते लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल। तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरील सार्वजनिक प्रसाधन गृहांचे नूतनीकरण करण्याचे काम वेगाने सुरू आहे, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांना दिली। तर कोकणवासीय रेल्वे प्रवासी संघटनेने अतिरिक्त खिडक्या उपलब्ध केल्याचा फायदा सर्व कोकणवासियांना तर होईलच, पण गणेश उत्सव काळात लाखो चाकरमाने कोकणात जात असताना त्यामुळे त्या काळात जादा गाड्या सोडाव्यात। तिकीट आरक्षणासाठी दिवसरात्र रांगेत उभं राहून देखील तिकीट बुकिंग मिळत नाही, यावर लक्ष ठेवून ठाण्यातून गणेशोत्सव विशेष धर्मवीर आनंद दिघे कोकण एक्सप्रेस सुरू करावी, अशी मागणी कोकणवासीय रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे। गाडी किती वाढवा काही वाढवा तरी आम्हाला तारेवरती कसरत करावी लागते। दरवर्षी इथपर्यंत किती कोकणवासियांच्या गणेशोत्सव मंडळाची मागणी की अतिरिक्त गाड्या जास्ती गाड्या सोडावी अशी पूर्ण कोकणवासियांची मागणी आहे। त्यामध्ये काय सर्वसाधारण लोकांना लाईन 2-2 दिवस लाईन लावून पण तिकीट ऑलरेडी मिळत नाही। आता फर्स्ट नंबरचा सेकंड आहे, गाडी पूर्ण अर्धा मिनिटामध्ये पूर्ण गाड्या सेकंड नंबरची कॅपॅसिटी कमी, पण अतिरिक्त मागण्या अतिरिक्त फायदा होतो फायदा होणारच ना। 2 नंबर आपले तेवढे फर्स्ट सेकंड 4 खिडक्या होत्या, 6 खिडक्या झाल्या, 7 खिडक्या, एक सिंगल दोन माणसं सेकंड नंबरला 2 माणसं पुढे अवेलेबल झाल्यामुळे राहते आश्वासन आहे। एका दिवसाला किती तिकीट फर्स्ट नंबरला फक्त तिकीट मिळते, सेकंड नंबरला तिकीट मिळत नाही, सेकंड नंबरला मिळण्याची शक्यताच नाही। बुकिंग मिळणं म्हणजे तसं खूप अशक्य अशी गोष्ट असते। तुम्हाला तर माहिती आहे की गणेशोत्सवाच्या काळात 1 मिनिट सुद्धा लागत नाही की ज्या आपल्या मेन गाड्या त्या सगळ्यात लगेच फुल होऊन जातात। त्या संदर्भात आम्ही माननीय आपले लोकप्रिय खासदार श्री नरेश म्हस्के साहेब त्यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी आम्हाला अतिरिक्त 2 खिडक्या ओपन करून दिलेल्या आहेत। त्याच्यासाठी आज त्यांच्या हस्ते आज उद्घाटन सोहळा होणार। राहिली गोष्ट तिकीट तर आपल्याला पहिल्या नंबरला मिळेल याची पण खात्री नसते, पण एक आमची गणेश भक्तांची एक आशा असते की बाबा आपल्याला प्रवास सुखकारक व्हावा, याच्यासाठी आम्ही कायम धडपडत असतो। आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार म्हणजे सरांना आम्ही विचारून बाबा सर अजून 2 तिकीट विंडो आम्हाला उपलब्ध करून द्या, त्यानुसार ते आम्हाला त्यांनी हे योजना करून दिलेली आहे आणि त्याचा आम्हाला उपयोग आता घेता येतो। आता बुकिंग सुरू झालेली आहे का? आता होय, आता बुकिंग सुरू झालेली आहे। काल सुद्धा फक्त पहिल्या नंबरला कोकण कन्या आणि ज्या अशा मेन गाड्या आपल्या मेंगलोर एक्सप्रेस वगैरे त्यांचं तिकीट मिळाले आहे। दुसऱ्या नंबरला सुद्धा त्या मिळत नाही, कारण त्या फुल होतात गाड्या। दरवर्षी दादा गाड्यांची मागणी केली जाते, वेळापासून गाडी जी आहे ती सोडण्यात यावी अशी देखील मागणी केली जाते, पण ती मागणी पूर्ण होत नाही। तर यावेळेला काय नाही, मागणी तर सर्व गणेश जे उत्सव मंडळ आहे त्यांच्या मार्फत केली जाते। कोकण प्रवासी संघटना ज्या आहेत त्यांच्यातर्फे सुद्धा मागणी केली जाते। मागणी करून रेल्वेकडून त्याचा पाठपुरावा सुद्धा केला जातो। त्याच्यासाठी आपले म्हस्के साहेब जे आहेत
ते पाठपुरावा करतात. त्यांच्यातून काही रेल्वे गाड्या आपल्याला गेल्या वेळेस उपलब्ध सुद्धा झाल्या होत्या. पण मेमो गाड्या सुद्धा आहेत. चिपळूणसाठी एक मेमो सोडण्यात येते, त्याचा सुद्धा आपल्याला अतिरिक्त लाभ घेण्यात येतो. हा, अजून एक आम्ही आमच्या आता समस्त कोकणवासी म्हणजे गणेश भक्तांची आमची एक मागणी आहे की ठाणे आपलं स्थानक आहे, ठाणे स्थानकापासून आपलं सावंतवाडी स्थानक आहे तिथपर्यंत धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावे धर्मवीर एक्सप्रेस आम्हाला चालू करून द्यावी, ही आम्ही आता मागणी करणार आहोत साहेबांकडे. पूर्ण ठाणे कोकणवासी जे गणेश भक्त जे आहेत, कोकणवासी मागे. कारण जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या आपल्यासाठी कमीच पडतात. तुम्हाला सुद्धा माहिती आहे काय अवस्था होते. गाडी अर्धा मिनिटामध्ये गाड्या सगळ्या फुल होतात. हो, गाड्या वाढवल्या पाहिजेत, पण आता आम्ही त्या संदर्भात कायम सरांबरोबर बोलतो. आम्ही रेल्वे प्रशासन अधिकारी आहेत त्यांच्या सुद्धा बरोबर बोलणं होतं आपलं. पण त्यांचे पण ते नियोजन वगैरे जे काय असतात त्यानुसार ते आपल्याला उपलब्धता जे मिळेल तशी करून देतात. अतिरिक्त खिडक्या वाढवलेल्या आहेत, त्याचा फायदा होणार आहे का? कारण हो, निश्चित. गेल्या वर्षीपासून याच्या अगोदर गेल्या वर्षी मस्के साहेबांनी जो प्रयत्न केला आणि त्यांनी आम्हाला लगेचच म्हणजे जे आम्हाला कधी साध्य झालं नव्हतं, आम्हाला वाटत होतं की आम्हाला या 2 विंडो आता कायम बंदच राहतील, पण त्या त्यांनी चालू करून द्या, त्याचा आम्हाला खूप खूप फायदा झालेला आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही माननीय संसद रत्न श्री नरेशजी मस्के साहेब यांचे खूप खूप आभारी आहोत. साधारण आकडा जो आहे तो रेल्वेने कोकणवासियांचा असतो, प्रवाशांचा याचा लाभ होतो. तसे प्रवासी शेकडो लोक असतात साहेब. तुम्हाला माहिती आहे, एका लाईन मध्ये तुम्ही जर बघाल, एका लाईन मध्ये प्रत्येक विंडोला 15-15, 10-10, 15-15 लोक असतात. आता ज्याची गाडी असेल त्यानुसार ते प्रत्येक जण आपापली तिकीट काढतो. काही लोकांना मिळते, काही लोकांना नाही मिळत. पण आम्ही 2-2 दिवस 3-3 दिवस या लाईन मध्ये आम्ही कायम असं नियोजन करून त्या पद्धतीनं तिकीट मिळायचे असे आणि आमच्याबरोबर ज्येष्ठ नागरिक वगैरे सुद्धा सगळे अवेलेबल असतात इथे, त्यांना सुद्धा आपण संधी देतो कडे जाण्यासाठी. आणि यासाठी त्यांना तिकीट अवेलेबल व्हावेत यासाठी 2 खिडक्या अतिरिक्त ज्या आहेत त्याचं उद्घाटन आपण केलेलं आहे. कशा प्रकारे याचा फायदा कोकणवासियांना प्रवाशांना होणार आहे. आपणच माहित आहे की गौरी गणपती हा उत्सव कोकणवासियांच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो. जवळजवळ 90% कोकणवासीय हे गावी जात असतात आणि त्यांचं जाण्याचं दळणवळणाचं साधन एकमेव म्हणजे रेल्वे. सगळ्यांनाच काही ऑनलाईन बुकिंग करता येत नाही आणि मग लिमिटेड खिडक्या असल्यामुळे तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागतं. याकरता मी खासदार झाल्यापासून आपण 2 अतिरिक्त खिडक्या कोकणवासियांसाठी आपण रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आपण सुरू करतो आणि आज सुद्धा त्या सुरू केलेल्या आहेत. कोकणवासियांसाठी ही खुशखबर आहे. त्याचबरोबर मंगलोर एक्सप्रेस 12,133 नंबर, 12,431 राजधानी एक्सप्रेस आणि 12,201 गरीब रथ एक्सप्रेस ह्या ज्या गाड्या आहेत या सावंतवाडी या ठिकाणी थांबत नव्हत्या. आपण मागणी केली आणि आता रेल्वेने तत्वतः या 3ही गाड्या सावंतवाडी स्टॉप करता मंजुरी दिलेली आहे. प्रोसिजर सुरू आहे आणि काही दिवसातच या गाड्या त्या ठिकाणी थांबतील. त्यामुळे एक मोठा आणखी एक दिलासा या मुंबईवासियांना, ठाणेकर वासियांना मिळणार आहे. ठाणा स्टेशन मध्ये पाहता आपण दरवेळी पावसात पाणी तुंबत होतं आणि आपण दाखवत होता, पण मायक्रो टनलिंग आपण सुरू केल्यामुळे काम झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी यावेळी साचलेलं नाहीये. एक्सिलेटरची कामं सुरू आहे, स्वच्छतागृहाची कामं सुरू आहेत. वाशी रेल्वे हे सुद्धा काम कोणी करायचं, सिडकोनी करायचं का रेल्वेनी करायचं, 2008 पासून हा प्रश्न जो प्रलंबित होता तोही आपण संपवलेला आहे आणि रेल्वेने ती सर्व स्टेशन ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. कामं सध्या दोघंही करतायत. वाशी रेल्वे या ठिकाणी खूप गैरसोयी आहेत, पण काही दिवसात या सिडको आणि जो रेल्वेचा असमन्वय होता त्यामुळे कामं होत नव्हती, त्या ठिकाणी सुद्धा आता कामं सुरू होतील. जास्तीत जास्त सुविधा कोकणवासियांना देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतो. सर, मात्र अतिरिक्त खिडक्या करून देखील काही कोकणवासियांना जे आहे रांगेत तात्काळ उभं राहावं लागतं, मात्र ते तात्काळ उभं राहून देखील त्यांना तिकीट मिळत नाहीत. यांच्यासाठी काही विशेष रेल्वे सेवांची आपण मागणी पण कोकण वासियांकरता गणेशोत्सवामध्ये अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण मागणी करतोय आणि तशा अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण अनेक गाड्या त्यावेळी आपण सोडतोय की जेणेकरून नागरिकांना आणि प्रवाशांना त्याचा लाभ होईल. सर, मेमो जी गाडी